लाईफमध्ये फायनान्शियल गोल्स असणे इज व्हेरी इम्पॉर्टंट. रिटायरमेंट हा फोरमोस्ट गोल असला पाहिजे. एका क्लायंटचं लाईव्ह एक्झाम्पल सांगतोय. 37 एज आहे, 50ला रिटायर व्हायचंय. लाईफ एक्सपेक्टन्सी 85, म्हणजे 85 पर्यंत जगण्याची प्रोबॅबिलिटी खूप आहे. आजची हाऊस होल्ड अँड लाईफस्टाईल एक्सपेन्सेस साधारण 70,000 आहे. इन्फ्लेशन 7% आहे. टॅक्स लॅब पोस्ट रिटायरमेंट अज्युम करतो 20%, आणि तुम्ही जी काय अमाऊंट इन्व्हेस्ट कराल त्याच्यावर 12% असं मी अज्युम करतोय. नंबर ऑफ इयर्स लेफ्ट फॉर रिटायरमेंट 13, त्यानंतर 35 वर्ष जगेल. जो 70K आज तुम्हाला मंथली एक्सपेन्स येतोय तो इन्फ्लेशन ऍडजस्टेड 1,70,000 येतोय. म्हणजे वर्षाला तुम्हाला साधारण प्री टॅक्स एवढे पाहिजे. त्यासाठी रिटायरमेंट कॉर्पस साधारण 7,60,00,000 पाहिजे. डोळे कधी ओपन झाले? या क्लायंटला सस्टेन होण्यासाठी टॉपअप SIP 1,33,000ची गरज होती. तो 35K ची करत होता. म्हणून मी नेहमी म्हणतो फायनान्शियल प्लॅनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू हॅव टू ट्रस्ट म्युच्युअल फंड्स, यू हॅव टू ट्रस्ट राहुल कुलकर्णी. तुम्हाला पण म्युच्युअल फंड जर्नी चालू करायचे, जनरेशनल वेल्थ क्रिएट करायचे, तर या रीलला अपॉइंटमेंट लिहून पाठवा. तुम्हाला गुगल फॉर्म DM होईल, तो भरा. माझी टीम तुम्हाला कॉल करेल. थँक्यू.